तासाभराच्या सुरुवातीलाच एक एक्सक्लुझिव्ह बातमी पंकजा मुंडेंच्या मुलाखतीच्या संदर्भात आहे। पंकजा मुंडेंवर सुरेश धसांवर जोरदार निशाणा साधलेला आहे। पक्षश्रेष्ठींनी धसांना समज द्यावी असं त्यांनी सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलंय। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। तर सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पंकजा मुंडेंनी काय आरोप केलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सगळीकडे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली? माझ्यावर आरोप करणाऱ्या धसांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी। धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाही कराड काम करत होता, त्यावेळी धसांनी तक्रार का केली नाही? मी मंत्री झाल्यानंतरच सुरेश धसांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं का दिसू लागलं? फडणवीसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतरही बीडचा विषय पेटता का ठेवला? मी काल सकाळच्या वृत्तपत्रातील एका पत्रकारांनी माझा इंटरव्ह्यू घेतला। त्यांनी मला याबद्दल प्रश्न विचारले आणि मी त्यांना सांगितलं याच्यावर मी उत्तर देणार नाही, कारण प्रश्नच मान्य नसल्यामुळे उत्तर द्यायचा संबंधच येत नाही। त्यामुळे त्यांनी जे माझं नाव घेऊन चर्चा करतायत त्याच्याबद्दल माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमचे संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही। तर पंकजा मुंडेंची ही सविस्तर मुलाखत आपल्याला 15 मार्च रोजी प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ सरकारनाम्यामध्ये वाचता येणार आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे सतीश भोसले याला अटक झाल्याप्रकरणी। सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। खोक्या हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। सतीश भोसलेनं केलेलं मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलिसांनी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे। तर तब्बल 6 दिवस फरार झाल्यानंतर 6 दिवसांनी सतीश भोसलेच्या मुसक्या आवळण्यात आल्या। प्रयागराजमधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच संदर्भात सुरेश धसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। त्याला अटक करण्यात आली आहे ही चांगलीच बाब आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। हा धसांचाच कार्यकर्ता आहे आणि त्याच्या मारहाणीचे व्हिडिओ समोर आले होते, पैसे उधळण्याचे सुद्धा व्हिडिओ समोर आले होते। सतीश भोसले बीडमधल्या शिरूर कासारचा रहिवासी आहे। भाजपा आमदार सुरेश धस यांचा तो कार्यकर्ता आहे। भाजपच्या महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त आघाडीचं पदही त्याच्याकडे आहे। सतीश भोसलेवर आतापर्यंत 3 गुन्हे दाखल आहेत। हजारो प्राण्यांची कत्तल केल्याचाही सतीश भोसलेवर आरोप आहे। तर याच संदर्भात पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या बीड पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत। याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत एसपी नवनीत कावत सर आहेत। सर, प्रयागराजमधून अटक केल्याची बातमी मिळते, काय कशा पद्धतीनं बीड पोलिसांनी ही कारवाई केली आहे? गुन्हा दाखल झाल्यापासून तो आरोपी फरार होता। त्याच्या मागे आमची टीम लागली होती, लोकल क्राईम ब्रांच आणि शिरूर पोलीस स्टेशनची टीम होती। मी पण त्याच्या बाबतीत दररोज सुपरवाईज करत होता आणि शेवटी मला त्याची लोकेशन प्रयागराजमध्ये भेटली। त्याच्यानंतर तिथे लोकल पोलीसची कोऑर्डिनेशन करून यूपी पोलिसनी चांगली आम्हाला सहकार्य केला आणि त्याला आम्ही अटक केलं। बरोबर, अटक केल्यानंतर आता इथं आणणं एक मोठं आव्हान असणार आहे, कारण त्याचे अनेक कारनामे बीड पोलिसांच्या समोर आलेले आहेत। कशी पुढची कारवाई असेल, पुढचा पोलिसांचा प्रवास कसा असेल? ठीक आहे, सध्या आमच्याकडे टोटल 3 गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरोधात। ते 3 गुन्ह्यामध्ये आमचा तपास होईल। तपासमध्ये जे काही निष्पन्न होईल तो तपासची दिशा त्या हिशोबाने पुढे जाईल। आता तिथून त्याला तिकडून इथे आणण्यासाठी ट्रान्झिट रिमांडची प्रोसिजर असते। ट्रान्झिट रिमांड तिकडचे लोकल कोर्टकडून ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर आम्ही त्याला उद्या किंवा परवा इथे आणू। तो साधारणतः बीड पोलिसांच्या स्वाधीन इथं कधी येईल आणि इथं कोर्टात कधी प्रोड्यूस करेल अशी शक्यता आहे? ॲट मॅक्स डे आफ्टर टुमॉरो, म्हणजे परवा जास्तीत जास्त परवा। सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो। अत्यंत वेगवेगळे सगळे हे कारनामे समोर आलेले आहेत, 3 गुन्हे दाखल झालेत, आणखी जास्त होऊ शकतात अशी चर्चा आहे। त्या अनुषंगानं वन विभागाने जी कारवाई केली, वन विभागाची कारवाई, तुमची कारवाई, या सगळ्या संयुक्त कारवाईमध्ये आणखी गुन्हे वाढू शकतात का, की याच्या आणखी पुढे काय पुढे असणार आहे?
नाही, ते गुन्हे वाढू शकतं ह्याच्या बाबतीत मी कमेंट करू शकत नाही, पण जस्ट हा गुन्हा निष्पन्न झाला तर त्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये ॲक्शन घेणार आहे. येस, थँक्यू सर. हे होते नवनीत कावत सर, बीडचे SP आहेत. अत्यंत जलद गतीनं त्याला अटक करावी यासाठी वेगळी पथकं त्यांनी नेमलेली होती. राज्याच्या बाहेर सुद्धा जाऊन ही पथकं त्याच्या शोधामध्ये होती. अखेर प्रयागराजमधून खोक्या उर्फ सतीश भोसलेला अटक करण्यात आली आहे. आणखी 2 दिवस तरी लागतील त्याला इथं आणण्यासाठी. त्यानंतर पुढची कारवाई बीड पोलीस करेल. माधव. तर सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. सतीश भोसलेला अटक ही चांगली बाब आहे अशी सुरेश धसांची प्रतिक्रिया समोर येते. खोक्याने केलेल्या गुन्ह्यांनुसार कारवाई करा असंही त्यांनी म्हटलेलं आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला अटक करण्यात आली आणि दरम्यान सतीश भोसलेला अटक झाली ही चांगली बाब आहे आणि त्याने केलेल्या गुन्ह्यांनुसार त्याला त्याच्यावर कारवाई करा अशी प्रतिक्रिया आता सुरेश धसांनी दिली आहे. आरोपी खोक्या हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं सुद्धा समोर आलेलं. आता सतीश भोसलेला अटक करण्यात आली आहे आणि ती चांगली बाब आहे असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यावर त्याने केलेल्या गुन्ह्यांनुसार कारवाई करा अशी ही मागणी त्यांनी केलेली आहे. मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही. त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा. तर त्याच्यावर ते कारवाई झालेली आहे. आता तो आता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल. एकीकडे खोक्या भोसलेला अटक करण्यात आली आहे तर नाशिकमध्येही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे दिसल्याचा स्थानिकांकडून दावा करण्यात आलाय. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील सहदेवनगरच्या दत्त मंदिराजवळ कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा करण्यात आलाय. पोलिसांचे पथक त्या परिसरात आता दाखल झालेलं आहे आणि कृष्णा आंधळेचा सध्या शोध सुरू आहे. पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. कृष्णा आंधळे नाशिकमध्येच आहे का असा आता सवाल उपस्थित होतोय. सहदेवनगरच्या दत्त मंदिराजवळ कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा नागरिकांनी केलाय. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 3 महिने उलटून गेलेत आणि त्या संदर्भात आता काहीच दिवसापूर्वी अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या कशी करण्यात आली याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते आणि त्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळलेली दिसतेय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकच्या या गंगापूर रोड परिसरामधल्या सहदेवनगरच्या या दत्त मंदिराच्या जवळ दिसल्याचा दावा स्थानिकांनी केलेला आहे आणि आता स्थानिकांच्या दाव्यानंतर पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि या सगळ्या कृष्णा आंधळेचा शोध आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे. सकाळी 9:15 साडेनऊच्या दरम्यान जेव्हा मी खाली आलो दर्शन घ्यायला तर मंदिराच्या बाजूलाच 2 जण मास्क घालून उभे होते आणि त्यांनी कृष्णा आंधळेंनी जो मास्क खाली केला एका सेकंडमध्ये त्याला ओळखलं आणि मला बघून तो तिथून असा पसार झाला. त्याच्या मागं जाता जाता तो मखमालाबादच्या दिशेने गेला आणि त्वरित गंगापूर पोलीस स्टेशनला फोन करून राजपूत साहेबांना लगेच बोलून घेतलं. इथं नेमकं तुम्ही ओळखलं कसं की कृष्णा आंधळे? गेल्या 2 दिवसापासून आपण बघतोच एका बातम्या अशा आल्या का तो नाशकात फिरतोय आणि 3 महिन्यापासून जे काही बीडचं जे काही संतोष देशमुखांचं जे काही प्रकरण चालू आहे सगळे बघतोय आपण. त्याच्यामुळं 1 मिनिटांनी किंवा 1 सेकंड पण नाही बघितलं आणि लगेच गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक. तर या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. याचा अर्थ हा पळून गेलाच कसा आणि अर्थातच जसं ह्याला पकडलं तसा त्या कृष्णा आंधळेलाही पकडा हीच आमची विनंती आहे या सरकारला. गेले 3 महिने झाले दररोज जो 7वा खुनी आहे, गुन्हेगार आहे, ज्याला फाशी झाली पाहिजे असा कृष्णा आंधळे या सरकारला का मिळत नाहीये हा माझा प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या सरकारला. तर वळूया पुढच्या बातमीकडे. बातमी समोर येते मंत्री नितेश राणेंच्या संदर्भात. मंत्री नितेश राणेंना उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच कानपिचक्या दिल्या आहेत. वक्तव्य करताना जरा भान ठेवलं पाहिजे असं दादांनी म्हटलंय. तर संजय राऊतांनीही राणेंचा चांगलाच समाचार घेतलाय. इतिहास बदलण्याची प्रक्रिया गंभीर आणि घातक असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवरायांच्या सैन्यात कुणीही मुसलमान नव्हतं असा दावा नितेश राणेंनी केला होता. काही काटे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते. कोण मुसलमान नव्हते तिकडे. उगाच टेप रेकॉर्डर चालवता. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती. हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये
आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही, हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे. की मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदा अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते. दारुगोळा कोण सांभाळत होतं त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते मी नावं घेत नाही. या बखरी चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला. इतिहास बदलण्याची ही जी काय प्रक्रिया सुरू आहे ही अत्यंत गंभीर आणि घातक आहे. प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल मोदींवरती. तर या सविस्तर राजकीय बातम्यांनंतर आता वळूया बातम्यांच्या वेगवान आढाव्यामुळे टॉप न्यूज पॉइंट 20 मधून. शिरूर कासार पोलीस ठाण्यात सतीश भोसले विरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात NDPS कायद्याअंतर्गत कलम 20 नुसार गुन्हा दाखल केलाय. 8 मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वन विभाग आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात गांजा सापडला होता. पंकजा मुंडे आणि सुरेश धस वादावर आता रोहित पवारांनी टोला लगावलाय. भाजपमध्ये आमदार एकमेकांना भिडायला लागलेत. पुढच्या 5 वर्षात हे एकमेकांचे कपडेही फाडतील अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.